मित्रांनो आज पुन्हा एकदा शंभूनं राजानं कारनामा केला. एक नंबरचे मान करायला मोंढ्यात. तुफानी लढत बघायला भेटले. जेवढं बोलत तेवढं कमीचा बबलूच्यासाठी एका शब्दात आज बैल दिला आणि बैल फायनलला पात्र झाला. आज बघू शकता गरिबांचे मालक अजय भाऊ आणि त्यांचा लाडका शंभू सुट्टी मेकर आज आज बघू शकता बबलूच्या आज चेहऱ्यावर खूप आनंद झाला. मागेच आपण बोललो तर एक नंबर करायचा आणि बबलूच्या ते सिद्ध करून दाखवलं. अजून त्यांचे वडील आज छकड्या उभा राहिलेत आणि बघू शकता दादा सर्व. मित्रांनो हा गुलालाचा आनंद तो बैल मालकालाच माहिती असतो किती महत्त्वाचा आहे. का तर आणि आपण बैलगाडी शर्यत बघतो की गरिबांना बैल भेटत ना. आज ती बबलू चाचानं पुन्हा एकदा करून दाखवले की मी गरिबांसाठी खंबीरपणा नाही कधी कुठला बैल मी उचलत आणू शकतो. आज ती बबलू चाचानं पुन्हा एकदा करून दाखवले मित्रांनो. आणि आज खरोखर मानलं बबलू चाचाला. का तर जेव्हा शंभू पाहिला तेव्हा गुलालात राहिलाय. बघा मित्रांनो ही जोडी आणि खरोखरच मित्रांनो आज बघू शकता आज हा गुलाल किती महत्वाचा होता. का तर आज बघतो बबलूच्या बघा मित्रांनो बैल एकदम बबलूच्या काय सांगशील आजच्या एक नंबरचा गुलाल शंभू आणि राजा कसं नियोजन झालं होतं आजचं? नियोजन आपल्या दादा नियोजन केलं होतं आपलं कोथवळ दादा कोटवळ सेमी असा होता की फायनल सारखा सेमी होता. हो काय सांगशील? नाही काय गाडी मला माहित होतं लागणार आपली मोशन. आता आता जी फायनल होता ती सेमी झाला हो. आहे ना. शंभू बद्दल काय सांगशील? आता शंभू म्हणजे आता जाईल त्या आज गरीब शंभू आज पुन्हा एकदा म्हणजे पहिला एक नंबर परवाशी एक नंबर गेला आजचा एक नंबर काय सांगशील? शंभूचा काय विषय नाही एक नंबर वासरू पळतंय वासरू. आज का तर पहिल्यांदा तुमच्या दावणीला आज शंभू पाहिला. आज स्पीड काय होतं शंभूचं? आज एक नंबर होतं पेड स्पीड एक नंबर. दोन्ही पहिला आज कटागाडी पडली म्हणजे गाडी चटून पळते आहे का नाही? सुगून पळते एक नंबर पाहिला. अजून पण मित्रांनो बघू शकता शंभू ठीक आहे बबलूच्या आपण घेऊ पाहिला अजय भाऊ काय सांगशील? का तर आज तुमच्यावरचा गुलाल हा खूप महत्वाचा होता. का जेव्हा शंभू पळत होता तेव्हा तुम्ही काय चढीशील होता. आज एक नंबर ओरिजिनल एक नंबर भेटला आपल्याला. आज ओरिजिनल एक नंबर झाला. आपला एक नंबर आतापर्यंत नव्हता पण पहिल्यांदाच आपला चाच्यांचा बैल भेटला आपल्याला बैल चांगला लागला. आज एक नंबर झाला. तुषार भाऊने आपलं नियोजन केलं. आज असं आपण झालं नियोजन सहज बोलत झालं. चाचा म्हणले हा गाडी आणली. आज तुषार भाऊने आपलं नियोजन चांगलं केलं आपलं. आज खरोबर सुट्टी मेकर तुषार भाऊ हा एकनिष्ठ आपल्या बैला सुट्टी मेकर मित्र आनंद काय आज अजय भाऊ का तर जवळ वासरू घेतले. आज तुमचं कोष्ट म्हणजे यात्रेतलं तुमचा एक्स्ट्रीम बघून आज खूप आनंद होतो की जी गरिबांचा बैलाचा एक नंबरचा गुलाल आज खूप महत्वाचा होता. होय एक नंबर आपल्याला करणं अपेक्षितच होतं. कारण का पुढचं मैदान गावलं का नाही तरी पण असू दे झालं तर झालं गावलं तर गावलं मैदान पुढचं बघा. आता एक नंबर झाला म्हणजे एक नंबर आज खूप महत्वाचा होता. बैल घेतल्यापासून आज पहिला एक नंबर आहे. एक नंबर बैल एवढा पळतोय. ठीक आहे चला मुलां मित्रांनो बैल थांबण झालाय आपण तिथं पुढे जाऊन मुलाखत घेऊया. मित्रांनो हा गुलाल म्हणजे आम्हाला खूप महत्वाचा होता. का आमच्या शंभूनं पुन्हा एकदा एवढा मोठा कारनामा केला आणि बबलू चाचाचं आज संध्याकाळी टॉपची व्हिडिओ पडणारच आहे. का तर जे बबलू चाचाने केले ना ते कोणीच केले नाही. का तर आपण सर्वांनी बैल मागितली होती पण आज त्या ज्यांनी बैल आपण मागितलं होतं त्यांनी दिलाच नाही. का 2 ते 3 महिने झाले त्यांना बैल मागत होता पण त्यांनी मला बैल दिला नाही. पण आज संध्याकाळी बबलू चाचाची एक मोठी व्हिडिओ पडणार आहे. अक्षय मालक आणि मालक ओळखून झाल्यात आणि त्यांचे कार्यकर्त्याची बैलावर प्रेम करणार आहे शंभूचे. हे मित्रांनो खरोखर आज सकाळनं बघतो जीवा पाठ प्रेम करतात शंभूवर. हा शंभूर खरं मोठा कारनामा केला. भारी वाटलं का तर संघर्ष संपलेला आहे आमचा. झालेला आहे एक नंबर आम्हाला एक नंबर मानकरी व्हायचं होतं. आज अखेर आमचा संघर्ष संपलेला आहे. म्हणजे खूप मेहनत घेतली एक नंबर साठी आहे ना. आज आमचं पांग फेडलेलं आहे सगळं. समजा विषय मित्रांनो आणि काय पाहिजे इकडे सर्वांचे लाडके सुट्टी मेकर काय सांगतील आजचा आनंद? मालकांची इच्छा होती एक नंबर करून द्या. तुषार पहलवान मागे लागले होते त्यांची इच्छा आपण पूर्ण केली. आज आनंद आहे. आज आम्हाला आनंद आहे ना. टॉपचा आनंद आहे ना. एक नंबर सेकंड
पहिलवान या की नमस्कार मित्रांनो, जे मी कंटिन्यू शंभूचे व्हिडिओ टाकत होतो तो हा शंभू मित्रांनो वैष्णव यादव काले. म्हणजे का नाव दिले तर वैष्णव यादव काले म्हणजे मित्रांनो त्यांचा व्यावसायिकचा धंदा आणि ते प्रत्येक यात्रेमध्ये असतात मित्रांनो. कुठं बी असू दे, म्हणजे आम्ही सगळ्याच यात्रेत असतो, रस्ता असू दे किंवा असो फुटपाथ असू दे, तिथं झोपून आम्ही दिवस काढतो. कारण मित्रांनो संघर्ष खूप मोठा महत्वाचा आहे. का तर गरीबाला बैल देणं हे किती मोठं महत्वाचं आहे हे आज आम्हाला कळलं. की का तर आणि जाण्याची नंदी मागत होते, पण शंभू जेव्हा जेव्हा पळाला तेव्हा गुलाल पात्र राहिला. असाच वैष्णव यादव काले आज त्यांचे मालक आहेत. आज त्यांच्याकडून 2 शब्द जाणून घेणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आज मित्रांनो जे खरोखरच जे शंभूनं आज कितवा दिवस, म्हणजे किती दिवस झाला शंभू घेऊन? शंभू घेऊन साधारण 2 वर्ष झाली. 2 वर्ष 2 झाली. वर्ष झाली. कितवा गुलाल आहे? असेल 8वा 9वा गुलाल असेल आदत मधला. अजून आदत मध्ये महाराष्ट्र केसरी झाला. महाराष्ट्र केसरी. हो. म्हणजे नागठाणला. काय झालं 2 होतं नंबर की नाईटमध्ये जे आपण व्हिडिओ टाकले होते प्रचंड व्हायरल झाले होते. नागठाणला काय झालं, आदल्या दिवशी एक जण पायरा देतो म्हणला आणि कॅन्सल झाला. अचानक आपण तुषारनं पायरा केला आपला. अचानक 7 वाजता आदल्या दिवशी 7 वाजता चिठ्ठी टाकली आणि दुसऱ्या दिवशी मैदानात गेलो. आम्हाला बैल बी कुठला होता माहित नव्हता. तुषारनं सांगितलं असा बैल आहे, जायचं आहे आपल्याला. जाय म्हणलं, गेलो, नियोजन झालं. आम्हाला माहिती बी नव्हतं. आपला कोण डाव्या साईडनं सेमी काढला, उलटी साईडनं पहिल्यांदाच पळवला. एक तिथं सेमी काढला बाहेरनं कोंडाला आपल्या. आणि फायनल पण कडन गाडी आली होती. फायनलला 8 नंबर तास आलं. तिथनं 2 नंबर केला वासरानं आपल्या. म्हणजे महाराष्ट्र केसरी किताब आपल्या वर्षाला लागला, आदत मध्ये लागला आहे का नाही? लागला. म्हणजे तिथून पुढे जी म्हणजे कंटिन्यू गुलालातच आहे गुलाला दाखवा. आहे नाही. म्हणजे असं आहे की तुमचा बैल पळतोय पण नियोजनाला अवघड होतंय. नियोजन गंडत होतं. नियोजन होतंय पण 1 नंबरात नाही. आता आजचा जरा बैल चांगला भेटला. आजचं म्हणजे नियोजन कसं होतं की बबलूच्या राजासोबत पळायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट. का तर राजा आता टॉप मध्ये बैल पळतोय. हो. काय सांगशील? राजा चांगलाच पळतोय आता. कसं नियोजन केलं तर राजाबरोबर बबलूच्या काय बोलणं झालं होतं? बबलूच्या आपला संबंध नव्हता, काय संपर्कच नाही काय. म्हणजे तुषारनंच नियोजन लावलं होतं. तुषार म्हणला त्या होंडा बरेला बैलावर आपल्याला पळायचं आहे. मागच्या बैलावर आपण अर्जुन बरंच पळालो भैयाच्या भैयाडावरच्या. तिथे बी 1 नंबर झाला, फक्त जरा गाडी लॉबी झाली त्यामुळे आपल्याला बॅडलक आलं. आणि आज काय विषयच नाही. आज 4 नंबर तास 1च नंबर केला वासरानं. दादा तुम्ही आज यात्रेत व्यवसाय तुमचा एक्सट्रीम स्वतः तुम्ही प्रोडक्ट बनवताय. आज एवढा संघर्ष करून आज म्हणजे आणि आपण मुलाखत घेत असतो आणि घेऊन बघत असतो, आपण यात्रेत असतो, पण किती दादा कष्ट करून बैलाचं नियोजन करायला लागतं? बैलाचं कष्ट तर अपाट आहे. ते कष्ट काय कष्टाचं नाही तरी बी नशिबाने बी साथ दिली पाहिजे. बैल पळून चालत नाही, नशीब बी संघ पाहिजे. गुलाला हा काय शंभू पोहतोय पण किती जण पाय वडणारे खाली जण भरपूर आहेत. भरपूर म्हणजे काय त्याला मापच नाही आता. आज नाही की आज असा विषय होतो की आज समजा शंभू पोहतोय पण बाकीच्या काही लोकांच्या पोटात दुखत असते. 100% दुखणार. आता पहिले 1 नंबरात पळायला लागला की वडा खाली बघणारच ना. जेव्हा तुमचा काळ नव्हता तेव्हा तुम्हाला चौकशी कोण येत होतं? कोण येत नव्हतं. पण एवढी फॅमिली, एवढी सगळी घरचीच आमची माणसं आहेत. ही कायम आपल्यावर खारू दे नाही तर जीवत होते. हे सगळे मेजर ग्रुप काले आमचा कायमच मोठा बैल आमचा मेजर आहे. तो बैल आमचा त्यांना आपली पळतीच गाडी म्हणजे तो नाव आपल्या बैलाचं असते. त्यामुळे मेजर ग्रुप हा आमचा राहतोच. मित्रांनो बघा म्हणजे आज किती महत्वाचं आहे. म्हणजे आज गुलाला 1 नंबर जेव्हा 2.5 वर्ष झाले बैलाला 1 नंबर नव्हता. मित्रांनो बैल पळत होता. आज अख्ख्या महाराष्ट्रावर नागठाण्यापासून अख्ख्या महाराष्ट्र बघते. आज बैल पोहतोय तर टॉप मध्ये पोहतोय पण त्याला फक्त पहिरा पळत नव्हता. आज चांगला बैल भेटला. आज चांगल्या बैला 1 नंबर केला. आज खरोखर मित्रांनो आज त्यांचे छोटे बंधू आहेत. म्हणजे आज तुझे बघा तर पुढे येत नसतात, सर्व कारभार सांभाळत असतात. आज काय सांगशील, कसा आनंद असतो? आनंद खूप आहे. आज शंभूनाथ म्हणजे 1 नंबर करून धावला आहे नाही. आज म्हणजे आज साधा पाटील असतो किंवा सुट्टी मेकर असतो. आज फौजी आज म्हणजे मित्रांनो एक फौजी आज फौजी दर्जा काय म्हणजे आज बाउंड्रीवर आपली सेवक म्हणजे आज आपण राहतोय ना. आज आपल्यासाठी आज 6-6 महिने 7-7 महिने आज फौजी आपल्यासाठी तिथं राहत असतात. का तर आपल्याचा जीव वाचवण्यासाठी आज फौजी परवाशी आपण कालची मॅच झाली परवाशी इंडिया वर्सेस न्यूझीलंड. मित्रांनो किती जणांनी आज आपल्या भारतासाठी म्हणजे येस तसंच एक आपलं सैनिक म्हणजे आज त्यांच्यासाठी 2 शब्द जाणून घेऊया. का तर सैनिक ह्यानं किती मोठी गोष्ट आहे भरती करणं. आणि तुम्ही आज काय सांगशील आज शंभू बदला? आज सकाळ तर मापासून बघतोय शंभू जसा पुढे पळत होता आज गाडी धरायसाठी धावत होता. शंभूसाठी आता काय सांगायचं, शंभूला आमच्या गुलाल भरपूर झाले. ज्या मैदानात आम्ही गेलो त्या मैदानात आम्हाला शंभूनं गुलाल दिलाय. फक्त आम्हाला जरा पायऱ्याची अडचण येत होती त्यामुळे आम्हाला 1 नंबर कोणत्या मैदानात नाही झाला. त्यामुळे आम्हाला थोडासा 1 नंबर पाहिजे होता आणि मोठ्या पैरेकराने आम्हाला कशी साथ नाही दिली. जेव्हा आम्हाला साथ पाहिजे होती तर आम्हाला थोडासा बैल कमी पडत होता. पण शंभू प्रत्येक बैलाला दाखवत होता की मी त्यांच्यापेक्षा कमी नाही.
प्रत्येक मैदानात गुलासाठी पात्र झाला येतो ना, आज त्यानं ते करून दाखवलं की बाबांनो आज आम्हाला आता बबलू चाचांचा राजाबरोबर पायरा मिळाला. तर मोठा बैल मिळाला की त्यानं सांगून दाखवलं की बाबांनो मला मोठ्या बैलाबरोबर मी पळू शकतो आणि मी एक नंबर करू शकतो. तर आज त्यानं आमच्या सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे शंभू. दादा किती अवघड असते गो घरापासून 6 महिने राहणं, 8 महिने राहणं, काय इच्छा असते तिथं? इच्छा काय असतात, आता नाद लागलाय मला आता हा, त्याच्यामुळं तिकडे जरी असलो तरी पण मी आदनामधनं शंभूचं आपलं मैदान बघतच असतो. बाकी ड्युटी बघत बघत आपलं मैदान अधूनमधून बघत असतो. शंभूचं प्रत्येक मैदान मी ज्या ज्या दिवशी शंभू पळायला जातो त्या दिवशी मी शंभूचं मैदान आवर्जून बघत असतो. किती दिवस झालं भरती होऊन तुम्ही? मी भरती होऊन आता मला 7 वर्ष झालेत. 7 वर्ष. हो. मित्रांनो 7 वर्षात जेव्हा तुम्ही बाउंड्री असता घरच्यांची किती आठवण येते हो? घरच्यांची खूप आठवण येते, पण आता काय एक आपलं देश सैनिक देशभक्त म्हणून आपण आठवण आली म्हणून आपण नाही काय करू शकत. पहिल्यांदा देश आणि परत नंतर काय असेल ते आपली फॅमिली. मित्रांनो बघा, पहिला देश मग आपली फॅमिली. मित्रांनो हीच आपण संघर्ष करतो की गोरगरिबाला तुम्ही बैल द्या. का तर शंभूची मी प्रत्येक व्हिडिओ टाकतो असं लय जणांनी मला कमेंट केलं तुम्ही शंभूलाच का धरताय? का तर जो शंभू पळतोय ना त्या शंभूनुसारच मी व्हिडिओ बनवत असतो. का तर मी गोरगरिबाला उजेड आणण्याचा प्रयत्न करत असतो. अजयबाई आपण परवाशी व्हिडिओ टाकली होती, खूप व्हायरल झाली होती. काय सांगशील? काय सांगशील म्हणजे काय आता पातूर खोंड एवढा पळतो पण कुठलाच मायकाला असा बॅट गेला आला नाही. बैल गोलालाच आहे कायम. पण आमिर डांगेने आपली विंग मध्ये क्वार्टरला राहिला 1 नंबर केला. तेव्हा पहिलीच मुलाखत आपली आमिर डांगेने घेतली. आता पण आमिर डांगे झाले, बाकी कोणच आपली बॅट गेला. त्यामुळे आम्ही रामदार झालो. आमच्या खंबीर साथ आम्हाला आमिर डांगेची बाकी कोणाची जास्त. योशीभाऊ आज आपल्या व्हिडिओ बघत असशील, काय सांगशील? आज गोरगरिबांसाठी मी मदत करतो, बजेट असतो, काय सांगशील? आज मी कशा व्हिडिओ बनवतो? 1 नंबर व्हिडिओ बनवते तिने, एकदम 1 नंबर. गोरगरिबासने वर काढणारा म्हणजे एकमेव माणूस म्हणजे आमिर डांगे. मित्रांनो बघा, ढाल आले, मगाची ढाल आले. 1 नंबरची ढाल मिळवण्यासाठी तब्बल 2.5 वर्ष काढल्यात मालकांनी. आज सदा पाटील काय सांगशील? का तर जेव्हा तुम्ही मैदान आहे तेव्हा प्रत्येक तुमचं ग्रुप आणि आज खरोखर किती मोठा आज 1 नंबरचा आनंद आहे. शंभ्यानं आजपर्यंत सगळाच आनंद आम्हाला आज एकाच मैदानात भरून काढला. मागच्या मैदानात पण आम्ही 1 नंबर केला, पण काही कारणास्तव आम्हाला तो 1 नंबर घेता आला नाही. पण दुसऱ्याच मैदानात शंभ्यानं आमचा 1 नंबरचा पांग फेडून काढला. यात्रेच्या मैदानातला 1 नंबरचा मानकरी आम्हाला करून दिलं शंभ्यानं. आज मित्रांनो बघू शकता, आज मालक काय सांगशील? आज ढाल आली 1 नंबरची, काय सांगशील ढालीबद्दल? ढाल म्हणजे पहिलीच आपली 1 नंबरची ढाल होईल. आपण आता बऱ्यापैकी चांगले पैरे झाले तर आपला पण कोण पळतोय, कोण पळत नाही असं नाही. बोलतोय कोण चांगले पैरे भेटले तर आपण राहणार कुठं. आज ड्रायव्हर बद्दल काय सांगशील? अनेक ड्रायव्हर असतात आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये बघितल्यात, जेव्हा मोठी गाडी असते तिथं ड्रायव्हर बसत असतात. आज भैया ड्रायव्हर, गोरगरिबातला भैया ड्रायव्हर. आज भैया ड्रायव्हरचा माझा संबंध म्हणजे भावाचं नातं आहे. जेव्हा भैया ड्रायव्हर काय सांग, आज भैया ड्रायव्हर प्रत्येक गाडी तुमची भैया ड्रायव्हर मारायचं, काय सांगशील भैया ड्रायव्हर बद्दल? भैया ड्रायव्हर्सनी परवा सांगितलं होतं आपल्या अर्जुन बरोबर पळावलं तेव्हा की परवा गाडी तुम्हालाच आणायची 3 फेर. तर चालते म्हणले ते, एका शब्दात म्हणले ते मी हाणतो 3 फेर गाडी, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, येतो मी. नागठाणे सेमीला भैया ड्रायव्हरने गाडी मारली होती आणि फायनलला भयानच मारले बांबोड्याच्या. म्हणजे वाटेगावचा भैयानं सेमीला गाडी मारली होती आणि फायनलला काय सांगशील? दोघांचं तळमेळ कसं झालं होतं? ताळमेळ म्हणजे भैया म्हणला गाला कोण डावीनं काय नाही टेन्शन म्हणला, निघतोय सेमी आपल्याला काय बैल निघतोय उचलून म्हणला आतनं. त्यामुळे काय बैला फुल कॉन्फिडन्स होता भैया ड्रायव्हर वाटेगावला. त्यामुळं त्यांनी सांगितलं की काय टेन्शन घेऊ नका, राहतोय आपण. आणि फायनलला काय आपला कोण सव्वाचा खांदा आला, त्यामुळे काय 2 नंबर झाला. थोडक्यात म्हणजे एक नागपुडी त्याची दिसली ना, आपली 2 नंबरला होतो, एवढ्यातच झालं, बाकी काही विषय नाही झाला. मित्रांनो खरोखर मित्रांनो त्यांची टीम बघून म्हणजे खूप आनंद होतोय की आज म्हणजे आज प्रचंड की आज आपला शंभू आणि जणांची मी बाईट घेत असतो, पण आज खूप बरं वाटलं. आणि आज त्यांची माझी बघत होतो मित्रांनो, आज हे दादा आहेत की ना, म्हणजे असून दे किंवा काय असं गुलाल जोश, म्हणजे हे प्रेमाचा जोश आणि मैत्रीपूर्वी लढत. काय सांगतील दादा, कसा आनंद आहे? 1 नंबर आनंद आहे. 1 नंबर आम्हाला झाला नाही कधी, आम्हाला 1 नंबरची अपेक्षा होती, आज करून दावली त्यानं आम्हाला. आज मग पार्टी होणार का नाही होणार? आता मालकांच्या ह्याच्यावर राहिलं. मालक काय खुश, पार्टीचा काही विशेष नसते. मालकाचा दिल, मालक सोडून द्यावं. मालक भेटू किंवा न भेटू पार्टी ठरलेलीच असते आमची. संपला विषय मित्रांनो. 1 नंबरची खरोखर माझी एक शंभूनं जी 2 व्हीलर पण मिळवून दिली होती. आज खरोखर त्यांचं म्हणजे मन भावना आज एवढं बद्दल खरोखर मित्रांनो लय वेळ घ्यायचा आहे. आज शंभूसाठी खास मी आज मैदानात आलो होतो. खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकतोय लोकांचा, पण मित्रांनो आज सगळ्यांना साध्य करून दाखवलं आज ह्या लाडक्या शंभूनं. खरोखर तुम्ही आज वैष्णव यादव काले सगळं तुमची टीम आणि माध्यमातून फौजीचा आज मनापासून धन्यवाद करतो की आज फौजी म्हणजे कसा विषय आहे, सुट्टीला गेलो होतो फौजी 15 दिवस आले, 15 दिवस सुट्टी कॅन्सल झाली. मी सांगितलं शंभू आता राहायला लागला गोलात. फौजी जाऊन 2 दिवस परत सुट्टी महिना टाकून मागं आल्याने शंभूसाठी मागं.
बघा एवढं प्रेम आहे शंभू. म्हणजे बस. आणि आपण घेतलं एक देश असतो मित्रांनो, देश आपण झोपेत असतो पण ती माणसं झोपत नसतात. का जे आहे ते त्यांना माहीत असतं जेवढं सांगाल तेवढं त्यांच्यासाठी कमीच आहे. का तर आपण जे रात्रंदिवस कष्ट करतोय पोटासाठी करतोय पण त्यांचं नाव कुठं घेतलं जात नाही. का तर जो संघर्ष आहे ना त्या सगळ्यात मोठा त्यांचा आहे फौजीचा. फौजी खरोखर आज तुम्ही माझ्या बाईटमध्ये आला आणि आज शंभूचा आज एक नंबर झाला. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. हे कर बंद. हे बंद कर. हे माझा